वेद बाळा, भ्रम ऋषीला झाला नसेल. कदाचित तोच खरं बोलला. नलीचा भाऊ आहे तो. भ्रमिष्ठासारखा तू वागतोयस वेद. सत्यापासून दूर पळतोयस रे. काय मॅडम, एकदम आनंद दिसताय. आनंद गगनात मावेन असा झालाय तुमचा. नाही म्हणजे चेहरा उजळलेला दिसतोय म्हणून विचारलं. उजळणारच ना. आनंद तर मला खूप झालाय, पण ना मला प्रश्न पडलाय की हे सगळं जुळून कसं आलं असं अचानक. म्हणजे एक ही तिकळी आपल्या आयुष्यातून गेली आणि आपले सगळे मार्ग मोकळे झाले. यात सगळ्यात मोठा वाटा आहे ना तो त्या मांत्रिकाचा. योग्य वेळी मी त्या मांत्रिकाला गाठलं आणि गोदाचा बंदोबस्त करून टाकला. ती मोठी चांडाळीन तिकडी सतत त्या छोट्या चांडाळीन तिकडीला मदत करायची. गोदा सतत त्या नलिनीच्या मागे उभी राहायची. काय म्हणून योग्य वेळी बरोबर तिचा बंदोबस्त केलाय मी. पण एक सांगतो प्रवीला, ज्या कोणी थोर मानवाने त्या नलिनीला गायब केलंय ना, सत्कर्म केलंय, त्याचं अभिनंदन करायला हवं. कारण ह्या एका घटनेमुळे आपल्या आयुष्यातले सगळे अडथळे बाजूला झाले. गोदाचा तर बंदोबस्त झालाच, पण ती कपाळकरंटी तिकळीही आपल्या आयुष्यातून कायमची निघून गेली. हा बोला इन्स्पेक्टर साहेब. खोत साहेब, काल बॉडी वेदनं बघितली ना, ती बॉडी नलिनीची नव्हती असं त्याचं म्हणणं आहे. काय काय सांगताय का इन्स्पेक्टर साहेब? होय साहेब, कारण शेजारच्या गावात एक मुलगी हरवली होती. तुम्ही गेल्यावर ती माणसं आली आणि त्यांनी बॉडी ओळखण्याचे पुरावे दिले. मग आम्ही ती बॉडी त्यांच्या ताब्यात दिली. काय? बरं मी काय म्हणतो इन्स्पेक्टर साहेब, हे जे काय घडलंय ना ते फक्त तुमच्या आणि माझ्यात राहू दे. तुम्ही तुमच्या लेवलला मॅनेज करा आणि सगळं संपवून टाका. पुढचं काय ते मी बघतो. ठेव बोल. तर काय झालं?